आपल्या वचनाकडे वळत असताना उत्पत्तीचं पुस्तकाचा 5वा अध्याय आणि 22वं वचन आम्ही काढूया. We will look from the book of Genesis chapter 5 verse 22. I welcome all those who are watching us live. मी सर्वांचं स्वागत करतो. Thank you for joining with us. God bless you all. मराठीमध्ये कोणाला मिळालं तर वाचूया. Genesis chapter 5 verse 22. हो. येस. ओके. इथं आम्हाला पाहायला मिळतं हनोकची गोष्ट. हनोक हा सर्वांना माहिती आहे की हनोक इज अ फेमस गाय. वाय इज ही फेमस? ही डिडंट डाय है ना. हनोक यांनी मरण एक्सपिरियन्स नाही केलं त्याच्या लाईफमध्ये. बायबलमध्ये असे 2च व्यक्ती आहे ज्यांनी डेथ एक्सपिरियन्स नाही केली. कोण कोण होते ते? एलायजा आणि एनोक. थोडं फॅन एक कमी करतो ना थोडं, तुम्हाला सगळ्यांना आवाज थोडं फॉर सम टाइम विल. ठीक आहे, हरकत नाही. देवासाठी वी कॅन सॅक्रिफाईस आहे की नाही थोडं. आमेन. सो हनोक अँड एलायजा हे दोघं फेमस होते बिकॉज दे डिड नॉट डाय, दे डिड नॉट टेस्ट डेथ. बट हनोकच्या लाईफमध्ये मी जेव्हा पाहतो आय वॉज सरप्राइज की हनोकचं लाईफ फक्त इथं 2 वर्ड्समध्येच दिलं आहे. अँड व्हॉट इट इज रिटन, इट्स रिटन इन इंग्लिश. जेनेसिस चॅप्टर 5 verse 22, it says that after he begot Methuselah, Enoch walked with God 300 years and had sons and daughters. हनोक असं लिहिलंय की हनोक वॉक्ड विथ गॉड. आणि जर इफ यू रीड द होल चॅप्टर, दिस चॅप्टर 5, जर त्याचे पहिलेचे जर वाचले 6वं वचन काय म्हणतं? हा हा. हो. ओके. मराठीमध्ये ते यूज नाही केले. इंग्लिशमध्ये जर वाचलं ना असं लिहिले की सेथ लिव्ड 105 years. सेथ जगला. ही लिव्ड. जर 12वं वचन पाहिलं तर कायनानचे आहे. कायनानचं म्हणजे जिनिओलॉजी दिली आहे सगळ्यांचे, कोण किती वर्ष जगले, वंशवादी. आणि सगळ्यांचं असं लिहिलंय की एवढ्या वर्ष जगला. ही लिव्ड, ही लिव्ड, ही लिव्ड है ना. वर्स 6 इट सेज सेथ लिव्ड. वर्स 12 मध्ये लिहिलं आहे कायनान लिव्ड. वर्स 15 मध्ये लिहिलंय महालेल लिव्ड. वर्स 18 मध्ये लिहिलं आहे की जेरेट ही लिव्ड. बट जेव्हा मी वर्स 22 जेव्हा वाचलं की मेथुशिला ही नॉट जस्ट लिव्ड बट ही वॉक्ड विथ गॉड. ही नॉट जस्ट लिव्ड, ही वॉक्ड. आणि म्हणून आय वॉज थिंकिंग की गॉड एनोकनी असं काय केलं? बिकॉज एनोकनी कोणचे मोठे क्रुसेड नाही केले, एनोकनी कोणाला लीड नाही केलं, किंवा एनोकचं असं बायबलमध्ये इट्स नेव्हर मेन्शन दॅट एनोक डिड दिस मिरॅकल और एनोक ही लेड गॉड, किंवा एनोकनी ही डिड समथिंग फॉर द लॉर्ड. काहीच नाही लिहिले. तरी देखील स्टील गॉड टूक हिम. स्टील ही डिड नॉट एक्सपिरियन्स डेथ. तरी त्यांनी मरण एक्सपिरियन्स नाही केलं. वाय? बिकॉज ही नॉट जस्ट लिव्ड, ही वॉक्ड विथ गॉड. ही वॉक्ड विथ गॉड. आणि आज इन दिस फास्ट वर्ल्ड, आज आम्ही अशा जगामध्ये आहे की खूप फास्ट आहे वर्ल्ड. आणि लोक वी आर जस्ट लिव्हिंग, वी आर जस्ट लिव्हिंग, वी आर जस्ट एक्झिस्टिंग ऑन दिस अर्थ है ना. मोस्ट ऑफ अस जर बघितलं तर म्हणजे आम्ही आपलं फॅमिली बनवण्यासाठी or else we tend to make a career, we live to make a children's career. आम्ही सगळ्यांचं
म्हणजे संसार हे ते संसाराच्या गोष्टी या जगाच्या गोष्टी बनवण्यामध्ये वी आर जस्ट लिव्हिंग. वी आर नॉट वॉकिंग. दिस इज द डिफरन्स बिटवीन अस अँड एनोक. एनोक वॉक्ड विथ गॉड, बायबल सांगते. आणि किती वर्ष? एक दिवस फक्त नाही चालला. ही नॉट जस्ट वॉक फॉर वन डे or every once in a week, not just 1 month, not just 1 year. How many years he walked with God? 300 वर्ष. 300 years Enoch was walking with God. It's not an easy thing. हे जोक नाहीये 300 वर्ष देवासोबत चालणं. आम्हाला आठवड्यातून एक दिवस देवाच्या मंदिरामध्ये देवाच्या सानिध्यामध्ये चालणं म्हणजे मुश्किल होतं. तेव्हा पण भरपूर रिझन्स आम्हाला सापडतात. हनोक वॉक्ड विथ गॉड 300 years. दॅट्स वाय ही वॉज टेकन डायरेक्टली. त्यांनी डेथ एक्सपिरियन्स नाही केली. एव्हरीवन वर बॉर्न अँड लिव्ड अँड मेड चिल्ड्रेन. जर ते पाहिलं तर सेत जगला आणि त्यांनी त्याचे वंशवादी वाढवली. हा जगला, त्यांनी त्यांचा वंश पुढे वाढवलं. तो जगला, त्यांनी त्यांचा वंश. पूर्ण फॅमिली ऑफ ॲडम लिहिलंय. हे 5व्या चॅप्टरचं. व्हॉट इज द टायटल गिव्हन 5व्या चॅप्टरचं? आदमाचे वंश. आदमाचे वंश दिलंय. आणि सगळे त्याचे आदमाचे हे सगळे लेकरं होते, त्यांच्यामध्ये सगळ्यांचंच दिलं आहे की त्यांनी त्याचे फॅमिली त्यांनी पुढं वंश वाढवलं. ह्यांनी त्याचा वंश वाढवलं, त्यांनी त्याचा वंश वाढवलं. एनोक वंश वाढवण्याच्या मागं नव्हता. एनोक वॉज नॉट बिहाइंड मेकिंग हिज डिसेंडंट्स or making his family tree. He was behind walking with God. त्याच्या मनामध्ये एकच झील होती त्याला. I want to walk with God. मला डिसेंडंट्स झाले किंवा नाही झाले, आय डोंट केअर. आय विल वॉक विथ गॉड. आणि म्हणून देवाने इतकं म्हणजे देवाला तो आवडला की 24वं वचन काय सांगतं? And Enoch walked with God and he was not, for God took him. काय क्रुसेड नाही केलं, काय मिनिस्ट्री नाही केली, म्हणजे कोणाला देवाकडे आणलं, हे काहीच नाही. आय एम नॉट सेईंग हे सगळं करायचं नाही. इफ यू आर डुईंग ऑल दीज थिंग्स, इट्स व्हेरी गुड. यू आर डुईंग समथिंग फॉर द लॉर्ड, इट्स व्हेरी गुड. बट मोस्ट इम्पॉर्टंट थिंग इज आपलं पर्सनल लाईफ. हाऊ इज युअर पर्सनल लाईफ विथ गॉड? हाऊ इज युअर पर्सनल वॉक विथ गॉड? कारण की खूप लोक असे आहे की मोठमोठ्या गोष्टी देवासाठी करतात, पण त्यांचं पर्सनल वॉक विथ गॉड हे फार असतं. आणि म्हणून येशू ख्रिस्त नवीन करारामध्ये त्यांना त्याच्या शिष्यांना म्हटलं की इन द लास्ट डेज खूप लोक माझ्याकडे येतील शेवटल्या काळी आणि मला म्हणतील की काय म्हणाल, मी आय प्रोफेसाइड इन युअर नेम, आय डिड दिस इन युअर नेम, आय डिड मिरॅकल्स इन युअर नेम, मी खूप मोठं आय डिड क्रुसेड्स इन युअर नेम. अँड व्हॉट विल जीसस से? येशू ख्रिस्त त्यांना काय म्हणाल? आय नेव्हर न्यू यू, आय नेव्हर न्यू यू. म्हणजे ह्याच्यामधून एक गोष्ट मला समजली की डुईंग मिरॅकल्स किंवा मोठे मोठे क्रुसेड, महान महान गोष्टी करणं, गॉड इज नॉट डिझायरिंग फॉर दॅट. इफ यू आर डुईंग दॅट फॉर गॉड, इट्स गुड, चांगली गोष्ट आहे जर तुम्ही करते. पण देव त्याच्यामध्येच देवाचा इंटरेस्ट नाहीये. देवाचा इंटरेस्ट आपल्या पर्सनल लाईफ मध्ये जास्त आहे. ही इज मोर इंटरेस्टेड इन अ पर्सनल लाईफ. आणि म्हणून आदमासोबत देव काय करायचा? आदम आणि हवासोबत स्वतः येऊन ही यूज टू वॉक विथ देम. बिकॉज पर्सनल लाईफ मध्ये जास्त इंटरेस्ट होत आहे. आणि मोस्ट ऑफ द टाइम आम्हाला असं वाटतं की
देवाला देवाला माझ्यासोबत चालायचं असेल किंवा देवाला इफ आय वॉन्ट टू प्लीज गॉड आय हॅव टू डू समथिंग असे काहीतरी स्पिरिच्युअल गोष्टी करायला पाहिजे किंवा काहीतरी असे मिनिस्ट्री रिलेटेड गोष्टी केले तरच गॉड विल बी प्लीज्ड. नो, ऑफकोर्स गॉड होईल प्लीज त्याच्याने. पण मेन थिंग वेन गॉड इज प्लीज्ड विथ यू इफ यू इन्व्हॉल्व हिम इन एव्हरीथिंग दॅट यू डू, नॉट जस्ट द स्पिरिच्युअल थिंग, नॉट जस्ट द चर्च रिलेटेड किंवा मिनिस्ट्रियल थिंग्स. त्याच्यामध्ये नाही. देवाला कशामध्ये इंटरेस्ट आहे की एव्हरीथिंग दॅट वी डू, जेव्हा त्याच्यामध्ये आपण देवाला आणतो. कारण की पुष्कळ वेळा काय होतं माहितीये का की आम्ही फक्त जर चर्चच्या रिलेटेड किंवा स्पिरिच्युअल गोष्टींच्या रिलेटेड असेल तरच देवाचं आम्ही सजेशन्स घेतो तेव्हाच आम्ही पास्टर बघायला. जेव्हा आमचं पर्सनल लाईफ येतं, जेव्हा आपल्या फॅमिलीचं येतं, जेव्हा आपल्या चिल्ड्रन्सचं येतं, तेव्हा आम्ही स्वतःहूनच आपलं प्लॅन्स बनवतो. वी मेक आवर ओन प्लॅन्स. वी डोंट इन्व्हॉल्व गॉड, मोस्ट ऑफ अस. काही लोक करत असेल, इट्स व्हेरी गुड, बट involving God in everything that we do is very important, and that's why God has created us. देवाने आपल्याला का घडवलं की एक देवाचा महान सेवक तो असं म्हणतो की तुमचा उद्देश या पृथ्वीवर देवाने तुम्हाला खूप मोठ्या गोष्टी करायला किंवा खूप लोकांना देवाच्या सानिध्यामध्ये आणायला ह्याच्यासाठी नाही ठेवलंय. देवानी तुम्हाला यासाठी घडवलं आहे की सो दॅट गॉड विल लव्ह यू, सो दॅट यू विल लेट हिम लव्ह यू. पर्पज ड्रिव्हन लाईफ वॉरेन बफेट जो आहे त्याच्यामध्ये ही सेज इट लाईक दिस की युअर पर्पज ऑन दिस अर्थ इज नथिंग बट टू लेट गॉड लव्ह यू. आम्ही देवाला आपल्यावर प्रेम करू देतो का? लेटिंग गॉड लव्ह अस म्हणजे की इन्व्हॉल्व इन त्याला आपल्या लाईफमध्ये प्रत्येक गोष्टीमध्ये इन्व्हॉल्व करणं. इफ जर आपल्याला जर लव्हर असेल, इफ देर इज एनी वन इन युअर लाईफ, इफ यू हॅव अ लव्हर ऑर कोणी तर त्या लव्हर सोबत तुम्ही प्रत्येक गोष्ट शेअर कराल की नाही? यू विल शेअर इच अँड एव्हरीथिंग विथ दॅट लव्हर, युअर पार्टनर. अँड इफ यू डोंट शेअर एनिथिंग विथ दॅट पर्सन, तर ते पर्सन काय होतं, वाय डिडंट यू टेल मी, थोडं नाराज होतात है की नाही, डिसअपॉइंट होतात. वाय डिडंट यू टेल मी दिस, आणि म्हणतात की आय एम नॉट दॅट इम्पॉर्टंट टू यू, यू आर नॉट इन्व्हॉल्विंग मी इन युअर डिसिजन्स. जर एका व्यक्तीवर आपण लव्ह करतो, त्याच्या गोष्टी आपल्याला माहिती, आम्ही उत्साहित असतो, तर आपला देव हा तर सगळ्यात श्रेष्ठ प्रेम करणारा आहे आपल्यावर. आणि जर आम्ही त्याला जर आपले लाईफमध्ये इन्व्हॉल्व करत नसेल तर तो किती डिसअपॉइंट होत असेल. आणि म्हणून खूप इम्पॉर्टंट आहे की वी हॅव टू इन्व्हॉल्व गॉड इन आवर लाईफ. फ्रॉम द बिगिनिंग God wanted to walk with his people. He is interested in you, not just what you do. तो आपल्यामध्ये इंटरेस्टेड आहे, तुम्ही काय करता त्याच्यामध्ये इंटरेस्टेड नाहीये. स्टार्टिंग पासून देवाला त्याच्या लोकांसोबत चालायला खूप आवडायचं. जर पाहिलं, आदामासोबत देव यायचा, त्याला भेटायचा, एव्हरीडे चालायचा. इस्रायल लोकांना देवानी निवडलं, त्यांना राष्ट्र बनवलं, अँड गॉड वॉज वॉकिंग विथ देम. पूर्ण विल्डरनेस मध्ये 40 वर्ष देव काय करत होता, त्यांच्यासोबत राहिला तो, इन अ पिलर ऑफ फायर, क्लाउड बनून त्यांच्यासोबत. का? बिकॉज ही वॉज इंटरेस्टेड इन एव्हरीथिंग, एव्हरीडे लाईफ मध्ये. असं नाही की त्यांनी आपल्याला बनवलं आणि सोडलं. ही हॅज नॉट मेड अस अ पपेट, नाही का. ते पहिले ते चावीवाले डॉल्स यायचे है की नाही, त्याला चावी मारून ठेवून टाकायचं, ते सोडतं, ते ऑटोमॅटिक चालायचं. आपल्याला तसं पपेट नाही बनवलं, त्यांनी बनवलं घडून, दिलं सोडून, जा. नो, दॅट्स नॉट व्हॉट अ गॉड इज लाईक. आपला गॉड असा आहे की ही मेड अस, ही क्राफ्टेड अस,
आणि एव्हरी डे तो आपल्याला घडवत असतो. त्याचं वचन सांगतं की ही इज द पॉटर अँड वी आर द क्ले. एव्हरी डे तो आपल्याला काय बनवत आहे, क्राफ्ट करत आहे. असं नाही लिहिलं की ही इज द पॉटर अँड यू आर द पॉट. पॉट हे नाही म्हटलं आहे, क्ले म्हटलं आहे. वाय? बिकॉज ही नोज, त्याला माहिती आहे की आपल्याला एव्हरी डे आपल्याला मोल्ड करण्याची गरज आहे. एव्हरी डे आपण तुटणार, एव्हरी डे आपण मिस्टेक करणार, एव्हरी डे आपल्या लाईफमधून काही ना काही शॉर्टकमिंग्स आहे ते होणार. अँड दॅट्स वाय ही इज मोल्डिंग अस. एव्हरी डे मोल्ड करत आहे. आणि म्हणून क्ले म्हटलं आहे. पॉट बनवून ठेवला असं नाही लिहिलंय. यू आर पॉट, यू आर अ क्ले, वी आर क्ले. लेट हिम मोल्ड अस. त्याला मोल्ड करून द्या, त्याला आपल्याला घडवून द्या. आणि त्याच्यासाठी वी हॅव टू सरेंडर, कम्प्लीट सरेंडर पाहिजे. गॉड, आय डोंट नो, उद्या मला उद्या माझं खूप लाईफचं मेन डिसिजन आहे. आय डोंट नो, मला नाही माहिती ते कसं करू मी. बट मला एक गोष्ट माहिती आहे की तू जर माझ्यासोबत असेल तर ते डिसिजन मी योग्य डिसिजन घेऊ शकतो. इफ यू आर विथ मी, दॅट इम्पॉसिबल थिंग इज पॉसिबल विथ मी. किती लोक असे डिसिजन्स घेताना, हाऊ मेनी पीपल मेक दिस काइंड ऑफ डिसिजन्स? व्हेरी फ्यू मेक दिस डिसिजन्स, है ना. खूप कमी लोक असे डिसिजन घेतात. कारण मोस्टली सैतानाने काय केलं की आपलं बुद्धी ओपन केली, है की नाही. नॉलेज ऑफ गुड अँड इव्हिल दिलं की आपलं डोकं जास्त चालवायचं आणि आपल्या डोक्यानेच कार्य करायचं. देवाला इन्व्हॉल्व नाही करायचं. डोंट इन्व्हॉल्व गॉड. यू कॅन डू इट, यू कॅन डू इट. आता मगाशीच आम्ही जो अंकल सोबत बोलत होते, ते टॉवर ऑफ बेबल ते बनवत होते. टॉवर ऑफ बेबल ते का बनवत होते? बिकॉज बुद्धी वापरत होते की वी डोंट नीड गॉड टू गो टू हेवन. वी विल बिल्ड अ टॉवर दॅट विल रीच टू हेवन. त्याच्यामुळं जेव्हा आम्ही बांधल, आम्ही कधी पण जाऊ शकतो, कधी पण येऊ शकतो स्वर्गामध्ये. असं त्यांच्या मनामध्ये प्लॅन होता. देवाला साईडला ठेव, देवाची गरज नाही पडणार आपल्याला. टुडे ऑल्सो मेनी पीपल आर लाईक दॅट. टेक्नॉलॉजी इतकं वाढत आहे, सगळ्या गोष्टी वाढत आहे. डोकं, इंटेलिजन्स, AI आहे की नाही. AI इट्स लाईक खूप फॉर्म मध्ये आता. सगळं काय होतं, सगळं काय. आणि सैतान हेच करतो की डोंट इन्व्हॉल्व गॉड. यूज युअर ब्रेन, यूज युअर, तुला बुद्धी दिली आहे ना, त्या बुद्धीचा वापर करायचा. देवाला इन्व्हॉल्व नको करू. आणि त्यांनी टावर बांधायला सुरू केलं आणि गॉडनी एका क्षणात काय केलं, त्यांना स्कॅटर केलं. खूप वेळा आम्ही स्वतःच्या डिसिजन्सनी काय गोष्टी करतो, पण आपल्या लाईफ नंतर काय होतं, शॅटर होतं. की ते डिसिजन घेतलं, ते एंडिंगला काय होतं, असं वाटतं की अरे रॉंग डिसिजन झालंय आपल्याकडून. का? कारण की ऍट द फर्स्ट गॉडला इन्व्हॉल्वच नव्हतं केलं. तर ऑब्व्हियसली गॉडला, देवाला इन्व्हॉल्व नाही केलं तर ते डिसिजन रॉंग होणारच होणार 100%. मग किती तुम्ही आपली बुद्धी 100% ब्रेन जरी यूज केलं, 100% ब्रेन यूज होतच नाही, पण ते जरी यूज केलं तरी ते रॉंग होऊन जाणार इफ वी डोंट इन्व्हॉल्व गॉड. आणि म्हणून देव म्हणतो की एव्हरीथिंग, प्रत्येक हाय आणि प्रत्येक लोज मध्ये आय वॉन्ट टू वॉक विथ यू. 300 वर्ष देव त्याच्यासोबत चालला. किती देवानी त्याला ओळखलं असेल आणि त्यांनी पण किती देवाला ओळखलं असेल. आणि म्हणून आम्ही पण देवाला ओळखणं खूप गरजेचं आहे. इन एव्हरी लिटिल डिटेल्स ऑफ युअर लाईफ. प्रत्येक डिटेल परमेश्वराला सांगा. लोकांना सांगत बसणं इज वेस्ट ऑफ टाइम. लोकांसोबत समोर रडणं इज वेस्ट ऑफ टाइम. फक्त स्पिरिच्युअल मॅटर नाही तर आपलं पर्सनल एव्हरीथिंग. त्याला आपले सिक्रेट्स, आपले हार्ट, आपलं माइंड सगळं तो जाणतो. म्हणून असं विचार खूप वेळा वी डोंट टेल हिम, बिकॉज असं वाटतं की नाही, ही गोष्ट देवाला कसं सांगू मी. हे देवाला समजलं तर देव माझ्यावर चिडल, ही विल गेट अँग्री. किंवा दिस थिंग सिम्स फुलिशनेस, देवाला काय सांगू मी, ही गोष्ट जरा विचित्र आहे. नो, देव म्हणतो सगळी गोष्ट मला सांग, एव्हरी लिटिल थिंग.
आणि म्हणून पहिले पेत्र 5:7 मध्ये काय लिहिलंय? 1 Peter 5:7. वाचा कोणाला भेटले तर. हो, सर्व काय करा? त्याच्यावर टाका, कारण तो तुमची काळजी घेतो. कास्ट ऑल युअर एन्झायटीज ऑन हिम बिकॉज ही केअर्स फॉर यू. त्याचं वचन सांगते, कास्ट ऑल युअर एन्झायटी, ऑल युअर केअर्स. प्रत्येक एन्झायटी तुमची, प्रत्येक स्ट्रेस, प्रत्येक एव्हरी सेकंड जो डोक्यामध्ये स्ट्रेस येतो, प्रत्येक चालत असताना डोक्यामध्ये विचार आला, टाकून द्या. जर डोक्यात आला तर लगेच परमेश्वराला सांगा. जी गोष्ट डोक्यामध्ये येते ती डोक्यामध्ये नका ठेवू, परमेश्वराकडे टाकून द्या. कारण आपल्या डोक्यामध्ये राहिलं तर ते आपल्या डोक्यामध्ये राहून आपण अजून लाईफ हे होतं आपलं, आणि डाऊन होतं, आपण निराश होऊन जातो. आपल्या मनामध्ये आलं की लगेच गॉडकडे टाकून द्यायचं. गॉड ही गोष्ट डोक्यात येते, देवा सैतान माझ्या मनात हे टाकतोय, मी तुला सबमिट करतो. कारण की ऑल द नेगेटिव्ह थिंग्स, जे नेगेटिव्ह विचार मनामध्ये येतात, हे कोण आणतं? सैतान आणतो. देवापासून कधीच नेगेटिव्ह विचार येत नाही. लास्ट वीक आम्ही पाहिलं होतं ना की सैतान काय करतो? ऑल नेगेटिव्ह थिंग्स, सगळं भीतीचा आत्मा, सगळं फिअर, आपल्या स्ट्रेस, आपल्या लाईफचे चिंता, काळजी, हे जर आपल्या मनामध्ये चालत असेल तर समजायचं हे कोण टाकत आहे? सैतान आपल्या मनामध्ये कार्य करत आहे. दिस इज नेव्हर होली स्पिरिट. जेव्हा त्याचा आत्मा येतो, त्याचं वचन सांगतो, वे द स्पिरिट ऑफ द लॉर्ड इज देअर इज फ्रीडम. जिथं त्याचा आत्मा येतो तिथं स्वतंत्र आहे. आणि जिथं म्हणजे त्याचा आत्मा आपल्याला फक्त आशा देतो. त्याचा आत्मा जेव्हा आपल्याकडे येतो तो आपल्याला कधीच स्ट्रेसमध्ये नाही टाकत, तो आपल्याला कन्फ्युजन मधून बाहेर काढतो, तो आपल्याला न्यू होप देतो. आणि म्हणून जे नेगेटिव्ह थॉट्स जे येतात हे सगळं सैतानाचे एनिमीचे असतात. आणि जे पॉझिटिव्ह विचार आपल्या मनामध्ये येत राहतात ते देव आपल्याला, त्याचा होली स्पिरिट आपल्याला लीड करतो. पण असं नाही की सगळेच म्हणजे वाईट गोष्टी केले तरी नाही. कधी कधी आम्ही काय गोष्टी चुकीच्या करत असतो तेव्हा आपल्याला आपल्या मनामध्ये लगेच आपल्याला ते आपलं कॉन्शियस सांगतं की अरे नाही, ही गोष्ट चांगली नाही वाटत. खूप जणांना, किती लोकांना असं फील होतं काय असं वाईट गोष्ट करताना, नाही अरे हे थोडं हे. दॅट इज होली स्पिरिट कन्व्हिन्सिंग यू. हे आपण नसतं, इट्स होली स्पिरिट. खूप वेळा असं कोणता व्यक्ती दिसला की अरे त्याला हेल्प करूशी वाटते, अरे ह्याला काहीतरी काळजीमध्ये दिसतं, आय विल गो अँड टॉक टू यू. जर मनामध्ये जर विचार येत असेल तर गो अँड डू इमिजिएटली, बिकॉज दॅट इज द स्पिरिट ऑफ गॉड कन्व्हिन्सिंग यू, टेलिंग यू, लीडिंग यू. कारण तो आत्मा, पवित्र आत्मा आपल्याला यासाठीच दिला आहे देवाने की तो तुमचं मार्गदर्शन करेल, तो तुम्हाला वे दाखवल, तो तुमच्या मनामध्ये कार्य करल, कन्व्हिन्स करल तो कंटिन्युअली. सगळं पेंटिकॉस्टचा दिवस आहे की नाही, आणि सगळीकडे ते सेलिब्रेट करत आहे पेंटिकॉस्टचा डे. आणि खूप लोकांना तर माहिती पण नसतं पेंटिकॉस्ट काय आहे. पण पेंटिकॉस्ट हे फक्त, इट्स नॉट जस्ट अ डे. एकच दिवस नसतं पेंटिकॉस्ट, इट शुड बी एव्हरी डे. हा फक्त दिवस नाहीये. दिस इज द पॉवर ऑफ गॉड दॅट केम ऑन दिस अर्थ. पेंटिकॉस्ट म्हणजे प्रेषितांचे कृत्य 2ऱ्या अध्यायामध्ये त्याचं लिहिलं आहे की जेव्हा त्याचे शिष्य त्या रूम मध्ये होते तेव्हा काय झालं? टंग्स लाईक फायर केम, आणि प्रत्येकांवर ते आले अग्नी, हे की नाही. म्हणजे इट वॉज अ पॉवर ऑफ गॉड. जेव्हा येशू ख्रिस्ताला उचललं गेलं तेव्हा त्याचा पॉवर आपल्या सगळ्यांवर आला आहे. आणि पहा की येशू ख्रिस्त जेव्हा
त्याला बाप्तिस्मा झाला. तर वेन जॉन द बॅप्टाइज ही बॅप्टाइज जीसस क्राइस्ट, तेव्हा येशू ख्रिस्त बाहेर आला आणि त्याच्यावरती पवित्र आत्मा आला आहे की नाही. द होली स्पिरिट केम ऑन हिम. हाऊ डिड इट कम? कोणत्या फॉर्म मध्ये आला होता? इन व्हॉट फॉर्म? इट केम इन द फॉर्म ऑफ डव, आहे की नाही. डवच्या फॉर्म मध्ये आला आणि त्याच्या इथं बसला. सगळ्यांनी मूवी पाहिली, जीसस मूवी मध्ये ते आहे की नाही. आणि डव हे एक म्हणजे इट्स अ सिम्बॉल ऑफ पीस. पीस आणि एक देवाचा महान सेवक असं म्हणतो की डव हे काय असतात की असा ॲनिमल आहे की तो खूप सेन्सिटिव्ह असतो. इट्स व्हेरी सेन्सिटिव्ह. तुम्ही त्याला असं लांबून थोडं असं हे केलं की तो लगेच दचकून उडून जाईल. इट्स व्हेरी सेन्सिटिव्ह. आणि दॅट्स हाऊ होली स्पिरिट इज. आपल्या लाईफमध्ये तो आहे पण व्हेरी सेन्सिटिव्ह. म्हणून बायबल सांगतं त्याला खिन्न करू नका. डू नॉट ग्रीव्ह द स्पिरिट. कारण स्पिरिट ग्रीव्ह होतं, खिन्न होतं आत्मा. केव्हा खिन्न होतं? जेव्हा तुम्ही तो जो लीड करतो तो आपल्या मनामध्ये जेव्हा विचार टाकतो. बट इफ वी इग्नोर इट, आणि जर आपल्या मनाने जेव्हा करतो तेव्हा खिन्न होतो, ग्रीफ होतो होली स्पिरिट. आणि इट्स अ डव. तो तुम्हाला फोर्स नाही करणार. डव कधी येऊन तुम्हाला फोर्सफुली नाही करणार. जेव्हा तुम्ही त्याला इग्नोर करता तो लगेच लपून जातो. द स्पिरिट असं निघून नाही जात आपल्यामधून, बट इट हाइड्स. आणि येशू ख्रिस्तावर डवच्या ह्याच्याने आला. बट पेंटिकॉस्टच्या दिवशी कसा आला होता पवित्र आत्मा? इन द फायर, फॉर्म ऑफ अ फायर, अग्नीचे जिबा. येशू ख्रिस्ताला तर आगीची गरज नाहीये, फायरची गरज नाही. ही हिमसेल्फ इज अ फायर, कन्झ्युमिंग फायर आहे तो. आमेन. बिकॉज ही इज द सन ऑफ गॉड. बट फॉर अस वी नीड दॅट कन्झ्युमिंग फायर. आपल्यावर जेव्हा मनुष्यावर जेव्हा तो पवित्र आत्मा आला तेव्हा अग्नीच्या रीते आला होता, डवच्या रीतीने आला. का? फायर हे कशाचे सिम्बॉल आहे माहिती? सगळ्यांना माहिती आहे फायर काय करतं. सगळं भस्म करून टाकतं. फायर कन्झ्युम्स एव्हरीथिंग. सगळं वाईट गोष्टी, एव्हरी ऑब्स्टॅकल्स काय करतं? कन्झ्युम करून, राख करून टाकतं. फायर ऑल्सो रिफाईन्स यू. फेक लोकांना तो कन्झ्युम करून टाकल आणि जे रिअल त्याचे वर्शिपर्स आहेत त्यांना काय करल? रिफाईन करल तो. आणि म्हणून every person, whether it's a wicked or a righteous person, everyone has to go through that fire. Everyone has to go through the fire of God. The difference is, wicked person जेव्हा त्या फायर मध्ये जातो तेव्हा he is consumed, भस्म होऊन जातो तो. But when a righteous goes through that fire, he is refined like gold. आणि म्हणून जेव्हा आपल्यावर तो फायर आला आहे, जेव्हा टेस्ट येतात आपल्या लाईफमध्ये, सगळ्यांना वर्ल्डमध्ये असताना सगळ्यांना काय ना काय प्रॉब्लेम्स आहे. एव्हरीवन हॅज प्रॉब्लेम्स. बट काय लोकांचं रिॲक्शन वेगळं असतं आणि काय लोकांचं वेगळं असतं. सम पीपल रन टू गॉड, सम पीपल रन टू द वर्ल्ड. लगेच देवाला सोडून लगेच जगामध्ये, नाही इथं मला काय नाही, चर्चमध्ये येऊन मला काय हे नाही झालं. टेस्टिंग पिरियड हे सगळ्यांसाठी आहे. बट त्या टेस्टिंग पिरियडमध्ये काही लोकच पास होतात. जसं इयोब होता, सगळ्या टेस्टमधून पास झाला आणि नंतर काय झालं? डबल फोल्ड त्याला ब्लेसिंग मिळालं. वी ऑल नीड डबल फोल्ड ब्लेसिंग्स, आहे की नाही? सगळ्यांना पाहिजे. बट नो वन वॉन्ट्स टू गो थ्रू द फायर. डबल फोल्ड ब्लेसिंग सगळ्यांना पाहिजे असतात, पण त्या फायर मधून जायला कोणालाच आवडत नाही. नको, रिस्क नाही घ्यायची बाबा. हाय तेच कम्फर्टेबल राहायचं. मग इफ यू आर कम्फर्टेबल, डोंट एक्सपेक्ट फॉर डबल फोल्ड ब्लेसिंग्स. दॅट इज द प्रिन्सिपल ऑफ गॉड. And sir, if you want to do something, if you come out of that comfort zone and want to do something for God, then go through that fire testing period, and then that's an end. एकदम म्हणजे you cannot even imagine. इतकं महान एंड देव आपल्याला देऊ शकतो. आणि म्हणून ते फायर आपल्याला दिला आहे देवाने. सो यूज दॅट फायर इज हे नॉर्मल गोष्ट नाही, इट्स अ पॉवर ऑफ गॉड. पेंटिकॉस्ट हे डे नाहीये, इज द पॉवर ऑफ गॉड दॅट केम ऑन दिस अर्थ. आणि ती पॉवर आपल्या सर्वांमध्ये आहे आज. एव्हरीवन हॅज दॅट पॉवर, दोज हू बिलीव्ह ऑन गॉड. बाकी लोकांमध्ये नाहीये, आपल्यामध्ये ती फायर आहे. मूवीमध्ये तर पाहिलंय ना, काय फ्लावर नाहीये,
फायर आहे म्हणतो. ते तर डायलॉग मारलाय. आपल्यामध्ये रिअल फायर आहे. वी हॅव द रिअल फायर. आम्ही फक्त डायलॉग नाही मारत आहे. आम्हाला गॉडनी ते प्रॉमिस केलंय. ते रिअल फायर आपल्यामध्ये आहे. सो दॅट रिअल फायर आपल्यामध्ये येतं तर ऑब्स्टॅकल्स तर काहीच नाही आहे त्यासमोर. किती काय आलं तरी ऑटोमॅटिकली कन्झ्युम करून जातं त्याच्यावर. आणि म्हणून एक वी हॅव टू वॉक विथ गॉड फॉर दॅट. सेकंड एलायजा होता. एलायजानी पण या अर्थवर प्रत्येक जन्मल्यापासून एलायजा ही वॉज वॉकिंग विथ गॉड. प्रत्येक गोष्ट देव त्याला सांगत होता तेच गोष्ट करत होता. ही वॉज द ग्रेटेस्ट प्रॉफिट. खूप म्हणजे महान गोष्टी त्याच्याद्वारे केले देवानी एलियाच्या द्वारे की नाही. असे मिरॅकल्स केले की स्वर्गातून आग फाटवली. स्वतः आगीच्या रथमध्ये बसून गेला. का? कारण की त्याने या वर्ल्ड मध्ये असताना वेन ही वॉज ऑन दिस अर्थ एक पण त्यांनी गोष्ट ही डिड नॉट डू विदाउट गॉड्स परमिशन. देव जेव्हा सांगल तेच गोष्ट करत होत तो. भीती वाटायची त्याला. भित्रा होता पण देव म्हटला ना जा 450 प्रॉफिटच्या समोर उभा राहा. तर जाऊन 450 प्रॉफिटच्या समोर उभा राहा. एकटाच व्यक्ती एकटाच मॅन ऑफ गॉड 450 लोकांना चॅलेंज करतो. आणि म्हणून जेव्हा आम्ही देवासोबत चालतो ना तेव्हा समोर किती पण लोक किती महान किती आर्मी आली ना किती महान म्हणजे सैतान कार्य करत असेल किती आपल्या अगेन्स्ट मोठं माउंटेन तो प्लॅन करत असेल पण इफ यू आर वॉकिंग विथ गॉड नथिंग कॅन स्टँड. आमेन. Walking with God is very important. Not only you teach your children to walk with God. Teach them. प्रत्येक डिसिजन तुम्ही घेता मला नको विचारू. जर पेरेंट्स असेल टेल देम डोंट आस्क मी आस्क गॉड फर्स्ट. गो प्रे अबाउट इट. देवाला विचार. अँड गॉड इज अ लिव्हिंग गॉड. तो बोलतो सर्वांसोबत. तो ऐकतो. त्याला कान आहे. त्याला डोळे आहे. त्याला तोंड आहे. ही विल स्पीक. सगळ्यांसोबत तो बोलतो. आणि म्हणून देवाला म्हणूया देवा मला पण एनोक सारखं बनायचंय. मला पण एलायजा सारखं बनायचंय. आय वॉन्ट टू बी लाईक देम वॉकिंग विथ यू. अँड तेव्हाच आपलं वेन यू वॉक विथ गॉड देन गॅरंटी होती की ही विल टेक यू ऑल्सो. He will take you also to heaven. We will also not experience death. मरणाला खूप लोक घाबरतात है की नाही. सगळे लोक मरणाला घाबरतात. Everyone. But if you walk with God, you don't have to fear. तुम्हाला कोणत्या गोष्टींची भीती नाही वाटणार. Amen.